पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? कोण कोण नेते या ठिकाणी आता या क्षणाला उपस्थित आहेत? काय अधिक माहिती? नक्कीच या ठिकाणी आता मंत्री नरहरी झिरवळ देखील आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर इंद्रनील नाईक हे जे विधान परिषदेचे आमदार आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे सगळे नेते देखील आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत, कारण की थोड्या वेळात हा शपथविधी आहे तो पार पडते। मुख्य सचिव देखील आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून पत्र घेऊन आहेत ते राजभवनामध्ये आलेले आहेत आणि राज्यपालांना या सगळं पत्र आहे ते दिलेलं आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये राज्यपालांकडून निमंत्रण आहे ते सुमित्रा पवार यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर सुमित्रा पवार देखील आहे ते या ठिकाणी येतील आणि शपथविधी घेतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे ते उपस्थित राहणार आहे, त्यामुळे भाजपतले काही नेते देखील या शपथविधीसाठी उपस्थित राहतील। या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले कुठले नेते शपथविधीला उपस्थित राहतात का हे देखील बघणं तेवढंच गरजेचं असणार आहे। नक्कीच गणेश, आपण पाहतोय राज्यपाल देखील आता थोड्याच वेळात लोकभवनामध्ये येणार असल्याचं कळतंय। त्या अनुषंगाने नेमकं या ठिकाणी कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि हा शपथविधी 5 वाजता होणार होता अशी अपडेट होती, त्याची काही वेळ बदललेली आहे का? त्या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच जो 5 वाजता होणारा शपथविधी आहे तो 5:30 पर्यंत होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे, कारण की राज्यपाल देखील आहे त्यांच्याकडे 2 राज्याचा कारभार आहे, एक गुजरात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा हा कारभार आहे ते राज्यपालांकडे आहे। त्यामुळे दोन्ही राज्यांचा हा कारभार असल्यामुळे राज्यपाल अवघ्या काही वेळातच आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतरून ह्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र 5:30 पर्यंत हा शपथविधी आहे तो पार पडेल असं आता सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच गणेश, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे।